हॅलो मंडळी, नमस्कार. वेलकम बॅक टू विजूस कॉर्नर. आज आपण बनवत आहे मच्छी फ्राय. कोणाकोणाला आवडते मच्छी खायला? मग चला माझ्या बरोबर. ही मच्छी मी आता बनवणार आहे. ही कुठली मच्छी आहे तुम्ही पण मला सांगा, कारण मला माहिती नाही ही कुठली मच्छी आहे. त्यामुळे मी सांगते की तुम्हीच सांगा आता ही मच्छी कुठली आहे. हे रवा आहे, मसाला, आणि हे आहे चण्याचं पीठ, ज्याला आपण बेसन बोलतो. कोकमचा आगळ आहे आणि हे मी त्याच्यात टाकणार आहे. मच्छीमध्ये आमच्यामध्ये मालवणी लोकांमध्ये हेच टाकतात, लिंबू नाही टाकत. तर हे कोकमचं आगळ आहे, ते मी जरासं टाकते ह्याच्यामध्ये. त्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहे हळद, आणि जी मी आता घेतली नाही, घ्यायला परत जाते. गाईज, आपण एवढी हळद आपण टाकणार आहे या मच्छीला, कारण हळद लावली तर तिचं जखम भरून येणार. त्याच्यानंतर आपण त्यात थोडासा मसाला टाकत आहे. जरासा टाकायचा आपल्याला, कारण आपण फ्राय करताना पण त्यात मसाला टाकणार आहे. आता आपल्याला हे हलवायचंय असं, पण आता हे हलत नाहीये, त्याच्यामुळे मला हे हाताने मिक्स करायला लागेल. मच्छी मला खायला आवडते, पण हात लावायला नाही आवडत. तर ही अशी आपण हाताने अशी मिक्स करत आहे मच्छी. आणि नक्की ह्या मच्छीचं नाव मला कमेंट्स मध्ये सांगा. मॅरिनेट करत 15 मिनिटं तरी ठेवायचं, तर त्या मच्छीला चव लागते. नाही तर त्या मच्छीला मीठ वगैरे नाही लागत, मग ते आपण कितीही छान फ्राय केलं तरी त्याला टेस्ट नाही लागत. त्याच्यामुळे हे ठेवायला लागतं. बाकी कसे आहेत तुम्ही सगळे? कसे आहेत मग? काय चाललंय तुमचं तुमच्या लाईफमध्ये? कोणाला भेटायचं वगैरे असेल तर भेटून वगैरे घ्या. असा विचार करू नका की आता मी ह्याला कसं भेटू, कधी भेटू, माझ्याकडे वेळच नाहीये. प्रत्येक माणसाकडे वेळ हा खूप कमी असतो. त्याच्यामुळे कधी कोणाला काय होईल हे तर आपल्याला सांगता येत नाही. हे तर तुम्ही आता जस्ट बघितलंच आहे की काही होऊ शकतं लाईफमध्ये. कोण कुठे, कधी, काही, कुठेही जाताना काही होऊ शकतं. तर कोणाला, तुम्हाला असं वाटत असेल तर आपण कोणाला तरी आपलं भेटायचं राहिलंय, किंवा आपण ह्याला भेटायचं, जाऊ दे नंतर भेटू, तर असं करू नका. की आपल्याला ज्याला भेटायचंय तर त्याला आजच्याच डेट फिक्स करून भेटून घ्या. कारण काय माहिती, कदाचित आपण नसू किंवा तो व्यक्ती नसेल आपल्याला उद्या भेटण्यासाठी. तर आयुष्य खूप छोटंसं आहे, तर भरपूर भरपूर जगण्याचा प्रयत्न करा. कौन से गली में जिंदगी की शाम हो जाए पता नहीं, तो इसीलिए, तर त्याच्यामुळेच खूप खूप जगा, भरभरून जगा. आणि ती हसते मला, मी एवढं छान बोलते ना, ती हसते बघ आतमधून. मी चांगली बोलते, छान बोलते, तरी परत हसते. ही बघा, ती हसते. मी छान मी छान बोलते की नाही? ती हसते. मी आता एवढं छान तुमच्याशी चांगला असं संवाद साधते, बोलायचा प्रयत्न करते. असं आपण डायरेक्टली पटकन बोलू शकत नाही ना, कारण असं कधी सवय नसते आपल्याला की डायरेक्ट कोणाशी तरी आपण पटकन बोलू. तर मी तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करते की आयुष्य छोटंसंच आहे, सगळ्यांनी खूप खूप जगून घ्या. कोणाशी बोलता येईल त्यांच्याशी बोला. कोणावर रागू नका, कोणावर चिडचिड करू नका. तू हे अशी करते. आता मी छान व्हिडिओ बनवते की नाही? एकतर मी नवीन नवीन व्हिडिओ बनवायला शिकली आहे. मला साधा व्हिडिओ एडिट पण करता येत नाहीये. मी तिच्याकडूनच एडिट करून घेते. माहिती आहे ना आता ही कोण आहे? ही बोलते ती कोण आहे? तुम्हाला येते का ऐकायला? ही कोण आहे? आहे की असं कोणावरती राग ठेवू नका की ह्यानी असं केलं, मला नाही त्याच्याशी बोलायचंय, किंवा त्यांनी असं केलं तर मी आता त्याच्याशी कधीच कायमचं बोलणारच नाहीये, असं करू नका. तर जीवन आपलं छोटंसंच आहे, तर सगळ्यांशी बोलून, हसून, खेळून मस्त राहा आयुष्यामध्ये. जे खायचंय ते खाऊन पण घ्या. कारण आपण आज ठरवणार की मला हे खायचंय, जाऊ दे आज नाही खात, उद्या खातो, आणि उद्या खायला आपण जिवंतच नसेल तर मग आपल्याला खायला तर पाहिजे ना. सगळ्या गोष्टी मनात जे येईल ना ते बिंदास करून टाकायचं. मग त्यासाठी मागे पुढे नाही बघायचं की काय माहिती कधी काय होईल आयुष्याचं. तर असं आहे हे सगळं. तर तुम्हाला आवडत असेल माझं बोलणं तर मला एखादा टॉपिक द्या. मी खूप काही बोलू शकते. एखादा मोटिवेशनल व्हिडिओ मी बनवू शकते. तर तुम्ही मला एखादा टॉपिक द्या कमेंट्समध्ये, तर मी त्या विषयावरती नक्की बोलेन. मला खूप आवडतं बोलायला, पण जास्ती बोलता येत नाही. आमच्या घरात जास्ती माणसं नाहीत बोलणार. आम्ही जास्तीत जास्ती फक्त थोडीशीच माणसं आहेत. बोटावर मोजण्या एवढीच माणसं आहेत आमच्या घरामध्ये. त्याच्यामुळे जास्ती कोणाशी बोलता येत नाही.
तर तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप काही बोलावं, तर मला एखादा टॉपिक द्या छानपैकी, तर मी त्याच्यावरती खूप काही बोलेन. तर अशा रीतीने तुम्हाला काय आवडतं खायला सगळ्यात जास्ती, तर ते तुम्ही मला सांगा काय आवडतं ते. तर मी त्या ह्याच्यावरती रेसिपी बनवेन. तुम्हाला कुठली रेसिपी जास्त आवडेल बघायला, खायला, तर ती सांगा. तर मी त्या रेसिपीवरती व्हिडिओ बनवेन. आणि असंही माझं जर बोलायचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, तर मला सांगा, मी तेही बनवेन. बस, आता एवढंच. आता तुम्हाला असं वाटेल, आता ही मच्छी बनवायला आली आहे की आम्हाला हे डायलॉग चिपकवायला आली, इमोशनल करायला आली आहे. तर मच्छीची रेसिपी बनवते मी, पण आता थोडंसं 10 मिनिटं लागतील ना त्याला, तोपर्यंत म्हटलं तुमच्याशी गप्पा मारूया. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी सगळ्यांशी छान बोललं पाहिजे, प्रेमाने बोललं पाहिजे. हा, पण एवढं पण प्रेमाने बोलू नका की समोरच्याने आपला फायदा घेतला पाहिजे. एवढंही प्रेमाने कोणाशी नाही बोलायचं. कोणाला एवढंही डोक्यावर नाही चढवायचं की तो उतरताना नंतर खूप प्रॉब्लेम होईल. तर आयुष्यामध्ये हेच महत्वाचं असतं, जे आपण बोलतो चुनू चुनू, ते तोंडच महत्वाचं असतं. तर बोलता येईल तेवढं सगळ्यांशीच चांगलं बोला. कोणाला आपल्या तोंडातून वाईट शब्द बोलू नका, अपशब्द बोलू नका, कारण मग ते फिरून आपल्याकडेच रिटर्न येतात. असं असतं. खरं आहे की नाही, तुम्हीच सांगा. कारण एखाद्याला आपण जेव्हा वाईट बोलतो ना, तेव्हा ते 4 शब्द आपल्याकडेच फिरून रिटर्न येतात. त्यामुळे कोणाला आपण वाईट बोलूच नये, माझ्या मते तरी. सगळ्यांशी नेहमी चांगलंच बोलावं, छान बोलावं, असं मला तरी वाटतं. आता तुम्हाला काय वाटत असेल ते तुम्ही तुमचे विचार मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पण मला तरी असंच वाटतं की छोटंसं आयुष्य आहे, सगळ्यांशी खूप छान बोलून चालून राहावं. कोणाला होत असेल आपल्याकडून तर थोडीशी हेल्प करावी, मदत करावी. कोणाचं आपल्यामुळे चांगलं होणार असेल तर कोणाचं तरी चांगलं करावं. कोणी आपल्यासाठी काय केलं असेल तर त्याला कधीच विसरू नये आणि नेहमी त्याला लक्षात ठेवावं, असं मला तरी वाटतं. तर आता हे मच्छीला लागलेलं आहे मीठ आणि मसाला वगैरे. तर आता आपण ही मच्छी फ्राय करायला घेऊ. तर फ्राय करण्यासाठी आता आपल्याला लागणार आहे मसाला, हळद, सॉरी, मसाला. आधी आपल्याला प्लेट लागणार आहे आणि आपण ती प्लेट घेऊ. तर आता आपण ह्याच्यात रवा घ्यायचा आहे. तर आपल्याला 2-3 चमचे रवा लागेल. तर मी तर हा थोडासाच रवा घेतलाय, तर मग मी तो सगळाच टाकते ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला चण्याचं पीठ लागणार आहे. तर चण्याचं पीठ एक 2 चमचे आपल्याला ऍड करावं लागेल. तर 2 चमचे आपण चण्याचं पीठ ऍड करू. तर आपण चण्याचं पीठ जास्ती घेऊ आणि रवा थोडासाच ऍड करू, कारण मच्छीला थोडा कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण त्यात रवा टाकतो. आणि जास्ती रवा टाकल्याने तो सगळा तेलात सुटतो आणि मग सगळ्या तेलाची पण वाट लागते आणि मच्छीही चांगली होत नाही. त्याच्यामुळे रवा फक्त थोडासा टाकायचा. चण्याचे पीठ आपल्याला हवं तेवढं आपण टाकू शकतो. त्यात 2 चमचे मी मसाला ऍड करते. तर मला जरा मच्छी तिखट पाहिजे म्हणून मी 2 चमचे पूर्ण मसाला ऍड करते ह्याच्यामध्ये. तर आता हे असं झालंय आणि आता आपण थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ. मीठ आपल्याला चवीपुरतं टाकायचं आहे त्याच्यामध्ये, जेवढं आपल्याला लागेल तेवढं. तर कोणाला जास्ती मीठ लागतं, कोणाला कमी लागतं, तर आपण आपल्या चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घेऊ त्याच्यात. तर आता हे आपण हे केलं आहे. आता मी हाताने मिक्स करून घेते. आपल्याला हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि कुठलीही गोष्ट व्यवस्थित मिक्स झाल्याशिवाय त्याची चव आपल्या त्या मच्छीला येणार नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित मच्छीला लागेल आणि त्याची टेस्ट मच्छीमध्ये उतरेल. तर मच्छी कोणाकोणाला खायला आवडते, कुठली कुठली मच्छी आवडते, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर मग मी त्या मच्छीचे व्हिडिओ मी कमेंट्समध्ये टाकेन, नक्कीच टाकेन. सॉरी सॉरी मच्छीचे, तुम्ही कुठली मच्छी तुम्हाला आवडते ते कमेंट्समध्ये टाका. मी त्या मच्छीचे व्हिडिओ तुम्हाला नक्की बनवेल. व्हिडिओ बनवेन नक्की त्या मच्छीचे, की ती मच्छी कशी करायची, मालवणी पद्धतीने कशी बनवायची. हा आपला मसाला हा असा मिक्स झालेला आहे छानपैकी. तर आता आपण त्याच्यात मच्छी मिक्स करणार आहे. तर आता ही मच्छी आहे, त्याला मस्त आता सगळा मसाला लागलेला आहे. तर आता आपण ते
पण हे सगळं मिक्स करायच्या आधी आपल्याला गॅसवरती तवा ठेवायचा आहे, कारण तो गरम झाला पाहिजे. तर सगळ्यांच्या घरी असा एक तवा असतोच, जो माझ्या पण घरी आहे, आणि हा लगेच गरम होतो. त्याच्यामुळे सांभाळून. तर तुम्ही बोलाल की अजून गरम झाला नाहीये तवा, झालाय थोडासा गरम झालाय. आता तुम्ही बोलाल की हिचा तवा बघा. तर आताच मी नवीन चॅनल ओपन केलाय, तर जसं जसं माझा चॅनल ग्रो होईल तसं तसं मी नवीन नवीन सगळं भांडी घेईल, नक्कीच घेईल तुमच्यासाठी. तर आता ह्याच तव्यात ऍडजस्ट करून घ्या तुम्ही. सॉरी. ही मच्छी आहे, ह्याला चांगलं लागलेला आहे मसाला. आणि नको असं नाही डिस्टर्ब करू. तुला यायचंय का माझ्या व्हिडिओमध्ये? तर इथे माझ्या बाजूला येऊन उभी राहा. यायचंय का? हिला यायचंय माझ्या व्हिडिओमध्ये. ये ना, एकदा तरी चेहरा दाखवून जा. एकदा तरी चेहरा दाखवून जा. तिला यायचंय माझ्या व्हिडिओमध्ये, तर प्लीज तुला यायचं असेल तर येऊन जा. तर आता ही मच्छी आहे, तर ही मच्छीला आपण मसाला लावल्यावरती त्याच्यामध्ये असं पाणी सुटतं. दिसतंय का तुम्हाला? हे असं खाली पाणी सुटतं. मला नाही दिसत आहे. हे असं खाली पाणी सुटतं. तर ही मच्छी आहे ना, त्याच्यात थोडीशी अशी डिप करून घ्यायची. तर का? तर ही मच्छी त्याच्यामध्ये अशी थोडीशी डिप करून घ्यायची. मस्जिदला पाणी पिऊन दाखव. तर ही अशी मस्त मध्ये मध्ये कॉमेडी करत राहते. आता मी सिरियसली तुम्हाला दाखवते की नाही, पण हिला मध्येच कॉमेडी करायची असते. तर ही अशी मच्छी त्या पाण्यामध्ये डिप करायची आणि ती आपलं जे पीठ आहे त्याच्यामध्ये असं जरा मिक्स करायची छानपैकी. तर ही मच्छी आपण ह्याला अशी मिक्स करायची व्यवस्थित सगळीकडे. आता हे तर तुम्हाला रोजच असेल, तुम्हाला तर माहिती असेल कसं करायचं, पण तरी पण मी तुम्हाला दाखवते. आपण सगळी मच्छी अशी मिक्स करून हे असं सगळं लावून घ्यायचं छानपैकी. आता सध्या स्टँड पण नाहीये, तर त्याच्यामुळे जरा थोडंसं ऍडजस्ट करून करून मी दाखवते तुम्हाला. हळूहळू जसं चॅनल ग्रो होईल तसं आम्ही एक 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 वस्तू घेऊ, नक्कीच घेऊ. तर अशा पद्धतीने आपली ही मच्छी अशी मसाला लावून झालेली आहे आणि आपण आता ती फ्राय करत आहोत. त्यासाठी आपण आता तव्यावरती तेल टाकणार आहे. तुम्हाला माझा तवा दिसतोय का? थांबा, थोडा फोन ऍडजस्ट करते मी, कारण तुम्हाला माझा तवा दिसत नाहीये. हा, आता तुम्हाला व्यवस्थित माझा तवा दिसतोय ना? तर आता आपण ह्याच्यावरती टाकणार आहे तेल. आणि मच्छी आहे ना, ही आपण साईडून सोडायची, कारण जर असंच आपण डायरेक्ट सोडली ना, डायरेक्ट मधूनच अशी टाकली तर ते तेल असतं ना, ते आपल्या हातावर उडतं. त्याच्यामुळे मच्छी असते ना, तर ही अशी साईडून सोडायची. अशी असं डेली तर मी असं एक एक लावून ठेवत नाही, मी डायरेक्ट लावते तव्यावर टाकते, लावते डायरेक्ट तव्यावर टाकते. पण आता तुम्हाला दाखवायचं म्हणून मी अशी लावून ठेवले आणि आता हे तव्यावर टाकते. तर ही अशी आपण तव्यावर टाकतोय. हळूहळू टाका. जे कोण घरी बनवेल मच्छी, तर त्यांनी अशी ती मच्छी हळूहळू टाका, कारण कसं डायरेक्ट तुम्ही टाकाल तर ते तेल सगळं हातावर येणार आणि मग नंतर तुम्ही मला बोलाल की हिने सांगितलं तसं मी केलं. तर असं नका करू. तुम्हाला जसं सुटेबल असेल, व्यवस्थित वाटेल तसं तुम्ही ती मच्छी तव्यावर टाका. तर अशा रीतीने आता ही मी पूर्ण मच्छी तव्यावर टाकली आहे. आता ह्याला आपण 5 मिनिटं, एक 5 मिनिटं फक्त ह्याला झाकून ठेवायचं, कारण ती मच्छी आतमधून व्यवस्थित शिजली पाहिजे. कारण कुठलीही गोष्ट खाताना तर ती व्यवस्थित शिजली असेल तर ती आपल्या पोटाला चांगली असते. त्याच्यामुळे हे पूर्णपणे व्यवस्थित झाकून ठेवायचं. 5 मिनिटं झाकली तरी मच्छी व्यवस्थित छान आतून फ्राय होते. त्याच्यामुळे हे आपण आता झाकूया. हे असं झाकून ठेवायचं. जास्ती बोलते का मी? मला जर मी जास्ती बोलत असेल तर नक्की व्हिडिओमध्ये सांगा की तुम्ही खूप बोलता. एवढं नका बोलू, तुम्ही फक्त रेसिपीज दाखवा. तसं माझा छोटासा किचन तुम्हाला आवडतोय का? चांगला आहे का आमचा किचन? छोटासाच आहे, पण तरी पण मी थोडा व्यवस्थित ठेवला आहे त्याला, की छान मला पण असं सुटसुटीत छान वाटतं सगळं. जास्ती अडचण अडचण आवडत नाही. सगळ्या घरामध्ये नॉर्मलच गोष्टी हव्यात. उगाच अडचण करून ठेवून आपलं घरामध्ये फुकटची जागा अडून काहीच उपयोग नसतो. तर आता मी हे पलटत आहे. हे असं वरती करून डाव्या हाताने पक्कडनी उचलायचं आणि हे असं ठेवायचं आणि त्याच्यात थोडंसं साईडून तेल सोडायचं. मग आपल्याला मच्छी व्यवस्थित पलटी मारता येते. थोडंसं तेल सोडायचं त्याच्या साईडला आणि मच्छी अशी अलगद हाताने अशी उलटी पलटी मारायची. जोरात नाही मारायची, कारण मग जोरात पलटी मारली तर ते तेल आपल्या तोंडावर येणार. मस्त शिजली आहे, आतमधून खूप छान शिजते. जर तुम्ही खायला आला असता तर तुम्हाला कळाली असती.
तर अशी ही छानपैकी आता माझी मच्छी फ्राय झाली आहे आणि त्याला मी डेकोरेट पण केलं आहे. तुम्हाला आवडलं का माझं डेकोरेट केलेलं? मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आहे आहे त्याच्यात डेकोरेट केलंय. डायरेक्ट कोथिंबीरचं झाडच ठेवलंय. तुम्हाला आवडलं का? विजूस कॉर्नर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद. आणि सगळ्यांनी माझे ब्लॉग बघत राहा असेच. थँक्यू. एवढा वेळ काढून माझे ब्लॉग बघितल्याबद्दल. थँक्यू.